नमस्कार, मी पंकज वाघ, विंग्स अकॅडमीचे संचालक. माझे क्लासेस सांतूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे अशा या दोन्ही शहरांमध्ये आहेत. आपण आर्टिकल हा टॉपिक बघत आहोत. यावर मी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. याचे 2 पार्ट आहेत. पहिल्या पार्ट मध्ये आपण आर्टिकल्स म्हणजे काय तर ते बघितलेलं. त्याच्यानंतर आपण पाहिले की आर्टिकलचे प्रकार किती. आर्टिकलचे प्रकार 2 आहे. ओके, त्यानंतर आपण इंडिफिनिट आर्टिकल शिकायला सुरुवात केलेली होती. तर आपण इंडिफिनिट आर्टिकल मध्ये ऑर अँड हे बघितलेलं होतं. त्याचे अर्थ खूप सविस्तर पद्धतीने पाहून घेतलेला आहे. आता आपण सुरुवात करूया त्याचे यूज कसे करायचे. ओके, तर बघा ऑर अँड हे जे काय आहे हे इंडिफिनिट आर्टिकल आहे. हे माहिती तुम्हाला. ओके, इथेच आहे. तर हे जे इंडिफिनिट आर्टिकल आहे ते सिंग्युलर कॉमन नाउन शब्दाच्या पूर्वी वापरावे. आता सिंग्युलर कॉमन नाउन म्हणजे काय सर? सिंग्युलर समजतो का तुम्हाला? सिंग्युलर म्हणजे एक वचनी वगैरे. ओके, थोडं साइडला ठेवा. एक समजून घ्या. एक वचन. ओके, एक सिंग्युलर म्हणजे एक. ओके, हा 2 नाही किंवा 3 नाही. सिंग्युलर म्हणजे एक. आता बघा आपल्याला नाउन म्हणजे काय समजून घेऊया. नाउन म्हणजे नाम. तो एक वेगळा टॉपिक आहे. त्यावर आणखी काही व्हिडिओ बनवता येईल आपल्याला. ते पण पाहूया आपण. नाउनचे जसं की कॉमन नाउन आहे, प्रॉपर नाउन आहे, प्रोनाउन आहे, डिग्रेटिव्ह नाउन आहे. ओके, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, मटेरियल नाउन आहे. असे नाउनचे प्रकार वेगळे पडतात. ठीक आहे, तर आपण कॉमन नाउन बघतोय. ओके, तर कॉमन नाउन म्हणजे काय? तो कॉमन नाउन म्हणजे एखाद्या गटाला किंवा एखाद्या समूहाला किंवा एखाद्या जातीला. आता इथे जात म्हणजे ही जात नाही. ज्याला जसं की माडी तेली कुंभी ही जी जात म्हणतो ती जात नाही याच्यामध्ये. जसं की याच्यात मुलाची जात, मुलीची जात असं म्हणतो की नाही आपण, तर ते. ओके, तर बघा जसं प्रत्येक मुलाला आपण मुलगा म्हणतो, प्रत्येक मुलीला आपण मुलगी म्हणतो. आता माझ्या हातामध्ये जो पेन आहे याला आपण पेन म्हणतो. अशासारखी 100 जर पेन असेल तर प्रत्येक पेनाला आपण पेनच म्हणणार. तर पेन हा जो काय आहे तो काय कॉमन नाउन झाला. हात पंखा असतो किंवा भिंतीचा फॅन असतो किंवा सिलिंग फॅन असतो. ओके, प्रत्येक फॅनला आपण फॅन म्हणतो का? कारण की त्याचं जे फीचर आहे ते सेम आहे. ओके, त्याचं स्ट्रक्चर सेम आहे, फीचर सेम आहे. तर अशा पद्धतीने जे की तुम्हाला दिसत असेल जसे की टीव्ही, प्रत्येक टीव्हीला आपण टीव्हीच म्हणतो, टेलिव्हिजन. ओके, ते काय झालं? कॉमन नाउन झालं. फॅन कॉमन नाउन झालं. मोबाईल कॉमन नाउन झालं. कारण की 100 मोबाईल असले तरी प्रत्येक मोबाईलला आपण मोबाईलच म्हणतो. मग तो वेगवेगळ्या कंपनीचा मोबाईल असू शकतो. ओके, तो वेगवेगळ्या कंपनीचा मोबाईल म्हणजे ते एक प्रॉपर नाउन झालं. जसं की सॅमसंग हे प्रॉपर नाउन झालं, नोकिया प्रॉपर नाउन झालं, ऍपल हे प्रॉपर नाउन झालं. ओके, लावा हे प्रॉपर नाउन झालं. पण मोबाईल हा एक कॉमन नाउन झालेला आहे. डोअर हा एक कॉमन नाउन झालेला आहे. कॅलेंडर कॉमन नाउन झालेला आहे. कारण की प्रत्येक ते मग कॅलेंडर भागवदेचा असो, कालनिर्णयाचा असो किंवा महालक्ष्मीचा असो. ओके, प्रत्येक कॅलेंडरला आपण कॅलेंडरच म्हणतो. आणि कॅलेंडर हे नाउन कोणतं झालेलं आहे? कॉमन नाउन झालेलं आहे. विंडो हे कॉमन नाउन आहे. प्रत्येकाच्या घराला विंडो आहे आणि प्रत्येकाच्या घराच्या विंडोला आपण विंडोच म्हणतो. तर विंडो हे कोणतं नाउन झालेलं आहे? कॉमन नाउन झालेलं आहे. बुक, मग ते कुठलेही बुक असो, कुठल्याही बुकला आपण काय म्हणतो? बुकच म्हणतो. तर बुक हे कोणतं नाउन झालेलं आहे? कॉमन नाउन झालेलं आहे. मॅन, कुठल्याही व्यक्तीला आपण मॅन म्हणतो, तर मॅन हे कॉमन नाउन झालेलं आहे. राईट. तर मला असं वाटतं की तुम्हाला कॉमन नाउन समजलं असेल. गोटा, असं घ्या, आपल्या बाहेरचा गोटा घ्या. मी एखाद्या मुलाला म्हटलं बेटा गोटा घेऊन ये, तो एक गोटा घेऊन येईल. ओके, तर गोटा हे कोणतं नाउन झालेलं आहे? कॉमन नाउन झालेलं आहे. कारण की प्रत्येक गोट्याला आपण गोटाच म्हणतो. आता मी एखाद्या मुलाला म्हटलं अरे बेटा जा बरं किचन मधून ग्लास घेऊन ये, तर किचन मध्ये तांब्याचा ग्लास आहे, ओके, स्टीलचा ग्लास आहे, प्लास्टिकचा ग्लास आहे. ओके, तर तो मुलगा कुठलाही ग्लास घेऊन येईल कारण की प्रत्येक ग्लासला ग्लासच म्हणतो ना. कळलं का? तर ग्लास हे एक सुद्धा कॉमन नाउन झालं. त्यानंतर बॅग आहे. ओके, स्कूल बॅग घ्या. ओके, या मुलाची बॅग, 10 मुलांच्या बॅगेला आपण प्रत्येक बॅगेला आपण बॅगच म्हणणार आहोत. तर बॅग सुद्धा काय आहे? कॉमन नाउन झालेलं आहे. ओके, चेअर लाकडाची असो, लोखंडाची असो की फायबरची असो. ओके, प्रत्येक चेअरला तुम्ही काय म्हणता? चेअरच म्हणता. कार, प्रत्येक कंपनीची कार आहे, वेगवेगळ्या कंपनीची कार आहे, पण प्रत्येक कारला तुम्ही कारच म्हणता. तर कार हे काय झालेलं? कॉमन नाउन झालेलं आहे. जसे की मँगो हे तुम्हाला माहितीच आहे की कॉमन नाउन आहे. ओके, त्याच्यानंतर पेन, चेअर, फॅन सगळे आपण बघितलेले. वॉच आहे, त्याच्यानंतर फोटो फ्रेम आहे, त्याच्यानंतर ओके एखादं पोस्टर असू शकतं, बोर्ड असू शकतं किंवा शर्ट आहे. हे सर्व कॉमन नाउन मध्ये 100 शर्ट असू द्या, 1000 शर्ट असू द्या, प्रत्येक शर्टला तुम्ही शर्टच म्हणणार. तर असे हे नाउन असतात. जसं की आपण बघा झाड आहे, ट्री सुद्धा एक कॉमन नाउन आहे. 1000 झाडांना आपण झाडच म्हणतो, तर झाड सुद्धा काय कॉमन नाउन आहे. ओके, क्लिअर? मला असं वाटतं की तुम्हाला कॉमन नाउन समजलेलं असेल. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कॉमन नाउन हा हे समजून घेतलेला आहे.
तर यानंतर आपण हा व्हिडिओ एक कंटिन्यू सिरीज राहणार आहे या व्हिडिओची। तर मी जर याच्यामध्ये पूर्ण आर्टिकल शिकवत बसलो तर हा व्हिडिओ खूप लांब बनेल, म्हणून मी या आर्टिकल या टॉपिकचे छोटे छोटे व्हिडिओ टाकतोय। तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला एक एक कन्सेप्ट क्लिअर होत जाईल आणि आर्टिकल हा जो पूर्ण टॉपिक आहे हा समजला जाईल। बघा, आर्टिकल हा टॉपिक मला एका लेक्चरमध्ये किंवा 10 मिनिटांमध्ये सांगण्यासारखा नाहीये। हा टॉपिक खूप मोठा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये डेफिनेटली मी अजून सुरुवातच केलेली नाहीये। तर या आर्टिकल या टॉपिकची एक सिरीज चालेल। जर ज्या लोकांना इंग्लिश पूर्णतः चांगल्या पद्धतीने शिकून घ्यायचे, एक शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकून घ्यायचे, ते लोक निश्चितच मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करतील की आणखी या पद्धतीची व्हिडिओ बनवा, किंवा तुम्हाला माझ्याकडून काय शिकायला मिळालेलं आहे किंवा माझ्याकडनं तुम्हाला शिकायला मिळालेलं आहे का, तर तेही मला सांगा। ओके, लाईक करा। ओके, त्याचे लाईक करा आणि सबस्क्राईब तुम्ही करू शकता। तुम्हाला आणखी या पद्धतीची व्हिडिओ जर व्हिडिओचे नोटिफिकेशन हवे असेल तर सबस्क्राईब पण करू शकता।